नमस्कार मंडळी. बारामती म्हटलं आणि त्यात सुद्धा पवार कुटुंबाचं नाव घेतलं की लगेचच कान टवकारतात. आता निवडणुका झालेल्या आहेत, निकालही लागलेले आहेत. अजित पवार गटाला 41 जागा मिळालेल्या आहेत. अजित पवार स्वतः बारामतीतून निवडून आलेले आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर या चर्चा रंगाला सुरुवात झालेली आहे की अजित पवारांचं कुटुंब आणि शरद पवारांचं कुटुंब हे पुन्हा जवळ येईल. आपल्या सगळ्यांना आठवत असेल, अजित पवारांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार हे जेव्हा प्रसार माध्यमांशी बोलत होते आणि खास करून ते न्यूज 18 लोकमतशी जेव्हा संवाद साधत होते, तेव्हा त्यांनी मतदानापूर्वीच प्रतिक्रिया देताना किंवा मुलाखत देताना असं म्हटलेलं होतं की विधानसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र आलेलं तुम्ही पाहाल. अर्थात आता कुठल्या तरी आम्ही विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी जरी उत्तर दिलेलं असलं तरी त्यांचं वाक्य फार महत्वाचं होतं आणि त्याला पुष्टी मिळते निकालानंतरचे पुढचे 2-3 दिवस. प्रीती संगमावर अजित पवार आणि रोहित पवार हे आमने सामने आले. दोघेही दर्शनाकरता प्रीती संगमावर गेलेले होते, मात्र तिथे त्यांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतरचा जो प्रसंग आहे तो आज दिवसभर चर्चेत राहिला. तो प्रसंग काय होता तर फार हास्य संवाद, छान संवाद या काका पुतण्यामध्ये बघायला मिळाला. एक दिलखुलास संवाद या काका पुतण्यात बघायला मिळाला. झालं असं की रोहित पवार गेले तेव्हा अजित पवार प्रीती संगमावरच होते आणि मग रोहित पवारांनी अजित पवारांना शुभेच्छा दिल्या, कारण बारामतीतून ते निवडून आलेले आहेत. कर्जत जामखेडमधून स्वतः रोहित पवार निवडून आलेले आहेत. जेव्हा हा प्रसंग घडला की ते दोघे समोरासमोर आले तेव्हा अगदी जो अजित पवारांचा स्वभाव आहे त्या हसक्या बोलक्या अशा स्वभावामध्ये अजित पवार लगेच रोहित पवारांना म्हणाले की चल आता समोर आलाच आहेस तर आशीर्वाद घे. आशीर्वाद घे याचा अर्थ अर्थात ते काका आहेत, एवढ्या वर्षांचा अनुभव आहे आणि कौटुंबिक नातं आहेच. त्यामुळे रोहित पवारांनी लगेचच खाली वाकून अजित पवारांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याकडनं शुभेच्छा सुद्धा घेतल्या. आता घडलं हे प्रीती संगमावर. त्यानंतर मात्र राम शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. राम शिंदे असं म्हणाले की मला माझा पराभव हा अनपेक्षित होता. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असा सामना कर्जत जामखेडमध्ये आपण पाहिला आणि राम शिंदेंना पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहित पवार तिथून निवडून आले. पण आज प्रीती संगमावर जे घडलं त्याचा लगेचच दाखला देत राम शिंदेंनी अशी टीका केली की मला अजित पवारांनी रोहित पवारांना मदत केली आहे अशी शंका आहे. थेट अजित पवारांचं नाव घेऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला अशी शंका आहे आणि त्यांनी म्हटलंय की या संदर्भात मी माझ्या वरिष्ठांशी बोलणार सुद्धा आहे, तक्रार सुद्धा करणार आहे. निवडणूक आयोगाकडे सुद्धा त्यांनी तक्रार केलेली आहे की मला मी पराभूत होईन असं वाटत नाहीये. त्यामुळे या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये नेमकं काय झालंय, मतमोजणी पुन्हा करता येईल का, या सगळ्या संदर्भातली चाचपणी ते करताहेत, तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. असो हा विषय वेगळा. पण आज प्रीती संगमावर जी गोष्ट घडली त्यानंतर या चर्चा वेगानं सुरू झाल्या की आता पुन्हा पवार कुटुंब एकत्र येणार का. सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे श्रीनिवास पवार असं म्हणाले की विधानसभेनंतर आमचं सगळं कुटुंब एकत्र येईल. प्रचारादरम्यान जर आपण बघाल तर प्रचारादरम्यान अजित पवार हे कर्जत जामखेडमध्ये आले नाहीत, त्यांनी तिथे सभा घेतली नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जरी रोहित पवारांची आई आणि त्यांचे वडील दोघंही जरी राजकारणामध्ये ऍक्टिव्ह असले, आई तर विशेष करून ऍक्टिव्ह असले तरी देखील बारामतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे दोघंही फिरताना दिसले नाहीत, प्रचार करताना दिसले नाहीत युगेंद्रसाठी. त्यामुळे असे आडाखे तडाखे बांधले जात आहेत की कदाचित त्यांच्यात आपापसात काही ठरलं होतं का, आणि ठरलं नसेल तरी सुद्धा आपलंच कुटुंब आहे, आपलाच पुतणे आहे म्हणून छुपी मदत अजित पवारांनी केली का, या सगळ्या चर्चा आहेत आणि या सगळ्या शक्यता आहेत. पण या सगळ्या चर्चा आणि शक्यतांवरून हे मात्र नक्कीच होऊ शकतं की हे कुटुंब म्हणून एकत्र येईल. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा बारामतीमध्ये अजित पवारांचं कुटुंब फिरत होतं, प्रचार करत होतं अजित पवारांसाठी, स्वतः अजित पवार सुद्धा खूप टोकाचं अजिबात युगेंद्रबद्दल बोललेले नाही आहेत. युगेंद्रविषयी, त्याचं वय, त्याचा राजकारणातला अनुभव याच्याविषयी त्यांनी एकदाच वक्तव्य केलं. पण त्याच्या व्यतिरिक्त विचित्र टीका, टोकाची टीका अशी अजित पवारांनी अजिबात युगेंद्रबद्दल केली नाही. किंवा यावेळेला म्हणजे लोकसभेमध्ये जे घडलं, शरद पवारांविषयी वक्तव्य असतील, रोहित विषयी वक्तव्य असेल किंवा आपल्या कुटुंबातल्या प्रतिनिधींविषयीचं वक्तव्य असेल, हे यावेळेला अजित पवारांनी खूप मोठ्या प्रमाणात टाळलं असंच बघितलं आपण.
रोहित पवार जरी विधानसभेच्या प्रचारामध्ये टीका करत असले तरी देखील ती तितकी जहरी टीका अजित पवारांवर त्यांनी केली नाही आणि त्याच वेळेला अजित पवारांनी सुद्धा अशी मोठी लागणारी टोचणारी टीका रोहित पवारांवर केली नाही. त्यामुळे हेही एक कारण आहे की हे कुटुंब एकत्र येऊ शकतं का.